धुपे, विचखेडा, चहार्डी, अडावत व वडती येथील युवकांचा शिवसेनेत शिंदे गटात जाहीर प्रवेश। आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते। साय दैनिक एकता। आज रोजी चोपडा विश्रामगृहात असंख्य धुपे, विचखेडा, चहार्डी, अडावत, वडती येथील युवकांचा जाहीर प्रवेश लोकप्रिय आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। त्याप्रसंगी तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहत असताना तालुक्यातील युवकाचे आयडॉल म्हणून रोखठोक माजी आमदार अण्णासाहेबांचे विचारांवर प्रेरित होऊन युवकांचा प्रवाह शिवसेनेत शिंदे गटात दाखल होण्यास सुरुवात होताना दिसत आहेत। त्याप्रसंगी सर्व प्रवेशक युवकांनी घोषणा देऊन स्वागत करण्यात आले। त्याप्रसंगी क्रुओबा सभापती नरेंद्र पाटील, संचालक गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, नामदेव पाटील, रावसाहेब पाटील, शिवराज पाटील तसेच राजेंद्र पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. मंगलाताई पाटील, माजी संरपच सौ भावना माळी, प्रकाश राजपूत, नगरसेवक चो. अशफाक दादा, प्रताप पाटील, प्रेमराज पाटील, मंगल इंगळे, जितू कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश पार पाडण्यात आला। हम तुम्हारे साथ हैं, अण्णासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम। जय श्री राम। लावणारे त्याला हात जोडून घ्यायचे, बाबा भांडण लावू नको। आणि कोणी कोणाबद्दल सांगायचं असेल त्याला जाऊन डायरेक्ट सांगायचं, कारण तू असं बोलला असेल तर काय माझं चुकलं, असं केलं तर गावाची प्रगती होते। इलेक्शन किती दिवसाचं असेल, 10-12 दिवसाचं, तर रोज आपल्याला तोंडावर तोंड पडतो, रोज आपल्याला सुख-दुःखाला जावं लागतं। आणि हे जर वाढलं तर आपण एकमेकाच्या सुख-दुःखात जात नाही आणि त्याचे वाईट परिणाम गावावरती होता, प्रगतीवर होता, विकासावर होता। म्हणून मी तुम्हाला माझ्या वतीने हात जोडतो, दोघी गट माझे जे माझ्या परिवाराचे असे समजून हात जोडतो। कुठेही एकमेकाच्या विरुद्ध भांडण करू नका, काय झालं तर मला हक्काने बोला, सांगा की यांचं असं असं झालं, आपण एकत्र बसू आणि एकत्र बसून मला हे गाव प्रगतीकडे, आनंदाकडे आणि उत्साहाकडे गेलेलं पाहायचं आहे। तुमच्या गावाच्या रस्त्याचे कामं मी सर्व टाकलेले, भविष्यातील जेवढा निधी येईल तो निधी टाकण्यासाठी माझा प्रयत्न राहील। सरपंच, उपसरपंच आता दोघे एकत्र आले, तुम्ही विकासामध्ये चांगल्या कामाच्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवा, चांगली कामं आणा की जेणेकरून ते गाव थोडंसं एका साईडला पडतं। गाव एका साईडला असल्यामुळे जनरली असं होतं की एका साईडच्या गावाकडे दुर्लक्ष होतं, पण आपण तसं कुठेच दुर्लक्ष होऊ देणार नाही। प्रत्येक गाव मी आपल्या कुटुंबाचं घटक समजून काम करतोय। तुमच्या गावाकडे जास्तीत जास्त निधी मागच्या कालखंडात राहिला असेल तर तो आता टाकण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। आणि तुम्ही मनात असं अजिबात ठेवू नका की आमचं गाव उपेक्षित राहील, मुळीच उपेक्षित राहू देणार नाही। पुढच्या वेळेलाही तुमच्या आशीर्वादाने 100% इथे शिवसेनेची सीट निवडून येईल। तुम्ही एवढे लोक बरोबर आल्यावर समोर काही फरक पडणार नाही, कारण मागच्या वेळेला काही लोक आमचे धुपा असेल, बिस्केट असेल, काही लोकांनी गैरसमज पसरवले होतं, आमच्याकडूनही काही चुका झाल्या असतील, त्या चुकींचा दुष्परिणाम आम्हाला मागच्या आला, पण आम्ही त्या चुका पुन्हा होऊ देत नाही। आमच्याकडनंही काही चुकलं तर तुम्ही हक्काने डायरेक्ट फोन करून सांगायचं तुमचं हे चुकलं म्हणून। शेवटी माणूस आहे, काम करत असताना माणसांकडनं चुका होता, मी 90% चुका होणार नाही याची काळजी घेतो। शेवटी मी माणूस आहे, माझ्याकडून काही चूक झाली तर तुम्ही कुटुंबातला एक छोटा घटक म्हणून, तुमच्या परिवारातला एक घटक म्हणून मला माफ करा, पण आपण एकत्रच राहिलं पाहिजे। आपसात भांडण करून मनामध्ये एकमेकाच्या क्लेश ठेवून मनामध्ये एखादी